थँक्यू. आणि या कार्यक्रमासाठी लाभलेले सूर्याजीराव गोडबोले यांचे सहर्ष स्वागत करूया. बोलायला येणाऱ्या व्यक्तींपेक्षाही आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कुणालाच माहित नाहीये की आज कर्णबधीर मुलांसाठीचा कार्यक्रम चालू आहे आणि येतात जातात हे काय करतील असं वाटतंय, डोकावतात आणि छान मॅनेजमेंट केलेलं आहे म्हणतात, वाहवा करतात आणि पुढे जातात. तर खरोखर आज तुमच्या असोसिएशनचा इथं उपस्थित असलेल्या सर्व कर्णबधीर विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा, सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे. आणि आम्ही तुमचे शिक्षक असल्याचे धन्य वाटत आहे. थँक्यू. कारण की आमंत्रण दिल्यानंतर जेव्हा आमंत्रण द्यायला आपल्याकडून लोक जे आले होते राहू दे, हीच आमच्या असोसिएशनचं हे आहे. ह्याच्यानंतर आपले एक दोन शब्द बोलणार आहेत, आपण शांततेने घ्यायचं. आज आपल्या गडिंग्लज मूकबधीर असोसिएशन तर्फे महाराष्ट्रातले सर्वच मूकबधीर असलेले माझे बंधू आणि भगिनीनो, व्यासपीठवर स्वामीजी, त्याचप्रमाणे झोले मॅडम यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे माझे मित्र PSI बंदी सर, तुषार पाटील, पालकर सर म्हणजे वकील साहेब. एका कॉलेजमध्ये आम्ही शिवराज कॉलेजमध्ये शिकलो. वाळके सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन कार्यक्रमाला केलं. पहिल्यांदाच मी असा हा कार्यक्रम गडिंग्लजमध्ये पाहतोय. आणि या कार्यक्रमासाठी संदीप सुतार जो अध्यक्ष आहे आणि सचिन देवेकर हे गडिंग्लजचे दोन मूकबधीर मुलं आहेत, ह्या लोकांनी हा केलेला अरेंज कार्यक्रम अतिशय सुंदर असा अरेंजमेंट केला. सचिव दीपक, या कार्यक्रमासाठी मी मगाशी चौकशी केली. बुलढाणा, पुणे, मुंबई, गोवा, अशा सातारा, कराड इथूनही सगळं मला जाणीव आहे. सतीशचंद्र गाळे आणि मुश्रीफ साहेब आलेत. मुश्रीफ साहेबांचं मी एक कार्यकर्ता आहे. सतीशराव कुठेतरी बाहेर गेल्यामुळे आणि त्यांच्या चिरंजीवाला हजर केलेलं आहे त्यांनी प्रतिनिधी म्हणून. पण जे काही पुढारी गडिंग्लज मधले असतील, बाहेरचे असतील, त्याने अशा कार्यक्रमाला हजर राहावं. कारण हे सुद्धा मतदार आहेत सर, राजकारण नाही आहे याच्यामध्ये. हे सुद्धा मतदार आहेत, ज्ञानी आहेत, हुशार आहेत. तर मला जाणीव आहे, माझी मुलगी पण मूकबधीर आहे, स्नेहा म्हणून. तिथं साठेंच्या काळात स्कूलमध्ये शिकत होती. तिने एक अवॉर्ड म्हणजे डान्स आणि कल्चर ऍक्ट, अतिशय हुशारी मुलं असतात. दुर्दैव असते, मी भाग्यवान समजतोय की माझ्या पोटाला एक माझी मुलगी मूकबधीर आली आहे. तिचं मी संगोपन करू शकतोय, पण गरीबाच्या घरी येऊ नये. त्यांना फार खूप हेळसाण म्हणे लोकात किंमत देत नाहीत किंवा त्यांचं जगणं अतिशय अवघड असतं. परमेश्वर सुद्धा किती म्हणजे मी परमेश्वराला का मानत नाही तर एवढंच की काय त्यांनी पाप केलं होतं की अशाला जन्माला घालणं हे सगळ्यात वाईट दुर्दैव आहे. म्हणून मी परमेश्वरावर कधी विश्वास न ठेवणारा माणूस आहे. आपल्या कर्तृत्वावर विश्वास तर मोठा माणूस होते. कारण परमेश्वर अशा लोकांना जर तुम्ही जन्माला घालून जर त्याच्याकडे कोण दुर्लक्ष करत असेल तर परमेश्वर कसा मानायचा, हाही मला प्रश्न पडतोय. खरं आहे की नाही सांगा. अनेक लोक माझे महाड वगैरे इथं, मग ते माझ्या लक्षात आले की मी या कार्यक्रमातून लोकांना काही देऊ शकत नाही, म्हणून समाज कार्य करण्यासाठी मी राजकारणात आलो. मुश्रीफ साहेबांचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्या विभागामध्ये काम करतोय. 5 वर्ष तालुका खरेदी विक्री संघात चेअरमन म्हणून काम केलं. जिथं जाईल आपण काम करत असताना अशा लोकांना कुठेतरी मदत व्हावी हे मला. कारण अतिशय त्यांच्याकडे सेन्सर म्हणजे एखादा अवयव जर कमी असेल तर दुसरीकडे चांगला असतोय, अशा पद्धतीचे अतिशय चांगल्या पद्धतीची ही मुलं आहेत. यांना कुठेतरी वाव मिळणं गरजेचं आहे. मंत्री लोक, आमदार लोक काय अपेक्षा आहे त्याचं जाणून घेऊन त्यांना कुठेतरी पुढं मदत करण्यासाठी पुढे यावं, एवढीच माझी विनंती आहे. जन्माला येतात आणि अशा मुलांना जर आपण हेट केलं तर तुम्हाला परमेश्वरच नव्हं, ही नीती सुद्धा मान्य करणार नाही. म्हणून आता माझ्याकडे ती मुलगी असते, कधी पुण्याच्या 10 मुली जरी आल्या तर माझ्याकडे अर्धा दिवस राहतात, एन्जॉय करतात.
कारण त्यांचं जीवन म्हणजे त्यांचे सर्कल आहे, त्याने दुसऱ्यावर कोणावर बोलू शकत नाही. या गोष्टी व्यथा आहेत की यांना दुसरा कुठेही वाव मिळत नाही आहे. मग ते बोलणार कोणावर? त्यांचा वेळ त्यांच्या फ्रेंड सर्कल, ज्या ऍक्शन्स म्हणजे त्यांचे जे ठरलेले आहेत अशा गोष्टीवर ते बोलत असतात. आणि ते मात्र समाजात त्यांना आवडत नसते समाजाला, कारण त्यांना दुसरा आम्ही काय बोलू शकत नाही. म्हणून मी म्हणतोय, जे लोक अशा मुलांच्यावर अन्याय करतील त्याला जर खरा परमेश्वर असेल तर कधीही मान्य करणार नाही आणि करू नये. त्यांनाही तशीच सजा भोगावी लागावी. कारण संपत येईल त्यावेळी मी मूकबधीर म्हणण्यापेक्षा अनाथ आश्रम काढणार आहे. ज्या आई वडिलांना कोण बघत नाही, कारण ज्या आई वडिलाला जे बघत नाहीत त्याच्या इतका नालायक मुलगा नाही. कलेक्टर सुद्धा बघत नाही तो आई वडिलांना. मोठे अधिकारी फक्त बायको आली की लगेच तिकडे जातात. पण अशा गोष्टींना वाव द्यायचं काम आपण भविष्यामध्ये करणार आहे. आणि अशा ठिकाणी लोक मोठीचे पुढारी आहेत, खूप मोठे पुढारी आहेत, त्यांनी यावं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या व्यथा बघून भविष्यामध्ये असलं काहीतरी करावं एवढीच मी सगळ्यांच्याकडे प्रार्थना करतो. इथं बोलवलं आम्हाला एक पाहुणे म्हणून, या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखरच ज्या उत्कृष्ट अशी प्रवृत्ती असते. पण ही जी मुलं आहेत या मुलांच्या मध्ये एक सालस आणि निर्भेद चांगल्या पद्धतीचं असं ही व्यक्तिमत्व आहेत अशी. आणि त्यामुळं या लोकांना आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ही लोक अत्यंत प्रामाणिक आहेत आणि यांचं या माध्यमातून त्यांना जी दुसरी म्हणजे आता आपण काय म्हणतो की एक जरी त्यांची बाजू पडती असेल, त्यांना बोलता येत नाही, त्यांना ऍक्शन म्हणजे बोलता येत नसलं तरी त्यांची जी इतर थोडं आहे. मी जास्त बोलण्यापेक्षा आता फक्त शुभेच्छाच देतो कारण खूप वेळ झालेला आहे. असं पालकर साहेब, ह्याच्यानंतर मूकबधीर असोसिएशनचे चेअरमन जिल्हा परिषद सदस्य सतीश यांना वर मिळावा हे म्हटल्यावरती आता मला काय बोलायचं तेच कळेना. कारण ऑरेंज सिटी असोसिएशन रोड, जिल्हा कोल्हापूर. श्री दत्त मूकबधीर ग्रुप शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. जीवन गौरव पुरस्कार सोलापूर जिल्हा असोसिएशन ऑफ मूकबधीर असोसिएशन सातारा यांना प्रदान करण्यात येत आहे. अब्दुल्लाह खान बुलढाणा यांना प्रदान करण्यात येत. राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार गडहिंग्लज तालुका मूकबधीर असोसिएशन, जिल्हा कोल्हापूर.
आहे